25 नोव्हेंबरपासून राशन पत मिळणार आहे अशा प्रकारची अपडेट तुम्ही बघितली असेल। परंतु हे राशन कोणाला मिळणार आहे आणि कोणकोणत्या महिला व पुरुष यासाठी एलिजिबल असणार आहे आणि याबद्दलची संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर ज्याही महिलांकडे किंवा ज्याही पुरुषांकडे त्यांच्या नावाने जर राशन कार्ड असेल तर त्यांना एक काम करणं अतिशय गरजेचं आहे, कारण ते जर करतील तरच तुम्हाला हे मोफत राशन मिळेल व तुमचे राशन कार्ड सुरू राहणार आहे, अन्यथा तुमचे राशन कार्ड पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे। तर तुम्हाला रेशन कार्ड सोबत आधार कार्ड लिंक करणं गरजेचं आहे। ज्या महिला जे पुरुष आधार कार्ड सोबत राशन कार्ड लिंक करतील त्यांचे सर्व राशन कार्ड सुरू राहणार आहे आणि त्यांना जे राशन मोफत मिळत असेल ते राशन त्यांना मोफत मिळणार आहे। याबद्दल बघू शकता तर 31 डिसेंबर 2024 पर्यंत तुम्हाला मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि 31 डिसेंबर नंतर तुम्हाला यासाठी मुदतवाढ देण्यात येणार नाही आहे। तर ज्यांचे राशन कार्ड मध्ये अजूनही KYC करायची बाकी असेल त्यांनी लवकरात लवकर आपली KYC करून घ्यावी, कारण 31 तारीख ही लास्ट डेट देण्यात आली आहे। तर यामध्ये जी बनावट रेशन कार्ड लाभार्थी काढण्यासाठी ही KYC करण्यात येत आहे। यामध्ये अपात्र रेशन कार्ड लाभार्थी काढणे, हयात नसलेले व्यक्ती काढणे, अधिक रेशन कार्ड वरील नाव काढणे, रेशन कार्डचा सुयोग वापर, धान्याचे 100% वितरण ह्या योजनेसाठी हे सर्व KYC करणं अतिशय गरजेचं आहे। तर लवकरात लवकर आपल्या राशन कार्डची KYC करा व आपले आधार कार्ड त्याला लिंक करा। तर हे तुम्ही तुमच्या जवळच्या धान्याचं जेही तुमचं दुकान असेल म्हणजे राशन कार्डचं दुकान असेल त्यांच्याकडून करू शकता। तर 31 डिसेंबरच्या आतमध्ये तुम्हाला KYC करणं गरजेचं आहे, अन्यथा तुमचे राशन कार्ड व तुम्हाला मिळणारे सर्व राशन हे बंद करण्यात येणार आहे। तर ही एक महत्त्वाची अपडेट होती। तर याबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।